नमस्कार. आज मी जात आहे कोल्हापूरच्या अंबाबाईला. आम्ही सगळीजण कागलपर्यंत बसने गेलो. बसने आम्ही मुलांना कधी घेऊन प्रवास केला नाही. त्यामुळे मुलांना बसने खूप मज्जा वाटत होती. बसने आम्ही कागलपर्यंत पोहोचलो आणि तेथून रंकाळा बसने बाकी सर्वजण पुढे गेले. मी, माझा भाऊ आणि माझा मुलगा गाडीने गेलो. तेथे जाताना रस्त्यावर असे फुलांचे हार विकत होते. मंदिरात प्रवेश करताना असे दगडी बांधकाम केलेले प्रवेशद्वार आहे. अतिशय मोठं आणि सुरेख असे नक्षीकाम केले आहे. तेथून आत गेल्यानंतर प्रथम शाहू महाराजांच्या राजवाड्यात गेलो. तेथे देवीचे दर्शन घेतले. तो वाडा पूर्ण लाकडी बांधकाम आहे. तेथे शाहू महाराजांचा पुतळा तसेच जंगलात असणारे प्राणी यांचा पुतळा आहे. तेथे हरिण, वाघ तसेच शाहू महाराजांची गादी आहे. तेथेच तळ आहे. त्या तळ्यात कासवाची दगडी प्रतिमा व खरे कासव देखील आहेत. तिथून पुढे आम्ही महालक्ष्मीचे दर्शन घेतले. तेथे गर्दी खूप असल्याने आम्ही महालक्ष्मीचे मुखदर्शन घेतले. तेथील बांधकाम दगडी असून त्यावरील नक्षीकाम सुंदर आणि सुबक असे आहे. लक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर मन खूप प्रसन्न वाटते. परंतु गर्दी खूप असल्याने आणि पावसाचे वातावरण देखील होत असल्याने आम्ही मुखदर्शन घेतले. तेथून पुढे आम्ही बिनखांबी गणेश मंदिराकडे गेलो. तेथे मंदिर बंद असल्याने आम्ही बाहेरून दर्शन घेतलो आणि पुढे तिथेच रंकभैरव मंदिर देखील आहे. ते मंदिर मी देखील कधी पाहिलं नव्हतं, त्यामुळे मी देखील ते बघूया म्हणून निघाले. तेथे देखील दगडी बांधकाम होते आणि गर्दी देखील नव्हती, म्हणून आम्ही थोडा वेळ तिथे बसलो आणि पुढे आम्हाला रंकाळा बघायला जायचं म्हणून आम्ही रंकाळ्यावर आलो. रंकाळ्यावरती मी देखील प्रथमच आले होते. तेथे छोटस असं महादेव मंदिर होते. तेथे आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं. थोडा वेळ आम्ही तेथे फिरलो. तसेच माझी भाची सावी हिला फिरायला मोकळी जागा मिळाली. ती देखील खूप खुश होती. तेथे खेळायला घसरगुंडी अनेक खेळ होते, पण तिला घसरगुंडीच हवी होती. आमचा शिवांश देखील घसरगुंडीवर खेळला, झोपाळ्यातून खेळला. कोणत्या तरी कारणाने बाहेर कधीतरी फिरायला जावं, त्याच निमित्ताने मुलं देखील खूप खुश होतात. मुलं खुश झाले की आम्हाला देखील बरं वाटतं आणि तसेच मुलांच्या लहानपणीच्या आठवणी जपून ठेवता येतात. तसेच आम्ही थोडं फोटोशूट केलं आणि पावसाचे वातावरण देखील होत होते, म्हणून आम्ही लवकर घरी निघालो.